Hello students, let's learn section 2 poetry 2.5 Father Returning Home, written by Dilip Chitre. Father Returning Home या कवितेत कवी दिलीप चित्रे यांनी लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका सर्वसामान्य चाकरमानी व्यक्तीच्या आयुष्यातील एका संध्याकाळचे खूप सुंदर वर्णन, हृदयवर्णन इथं केलेले आहे. आणि त्यामध्ये कवी काय म्हणतायत, आणि वडील जेव्हा नोकरी करून घरी येतात लोकलनं प्रवास करून, आणि लोकलनं प्रवास करून घरी आल्यानंतर त्याच्या आयुष्यातल्या त्या संध्याकाळी काय काय घडतं याचं वर्णन या कवितेमध्ये कवीने केलेलं आहे. सी द इंट्रोडक्शन. दिलीप चित्रे. Dilip Chitre was a celebrated bilingual poet and translator with a remarkable work in Marathi and English. दिलीप चित्रे हे द्विभाषिक कवी आहेत, ट्रान्सलेटर आहेत, with remarkable work in Marathi and English. His versatile creativity extends up painting, filmmaking, and his the notable contribution on a magazine columnist. He received the prestigious Sahitya Akademi Award, both for poetry as well as for his well-known translated work, Sej Tuka, popular Abhangas, spiritual poem by Sant Tukaram. दिलीप चित्रे जे आहेत त्यांची वर्सटाईल क्रिएटिव्हिटी आहे, एक्सटेंड टू पेंटिंग, त्यांना चित्राची आवड होती, फिल्म मेकिंग, फिल्म बनवणे, हिज नोटेबल कॉन्ट्रीब्युशन ॲज अ मॅगझिन कॉलमिस्ट, मॅगझिनमध्ये लिखाण करणं. ही रिसीव्ह द प्रेस्टिजियस साहित्य अकादमी अवॉर्ड, त्यांना साहित्य अकादमीचा अवॉर्ड मिळालेला आहे, बोथ फॉर पोएट्री ॲज वेल ॲज फॉर हिज वेल नोन ट्रान्सलेट वर्क इन सेज तुकाज, popular Abhangas, spiritual poem by Sant Tukaram. He had started translation of the literary work of the Sant in Marathi at the age of 16. वयाच्या 16व्या वर्षापासून त्यांनी हे संत साहित्याचं लिखाण सुरू केलेलं आहे. एक्झाईल, एलिएनेशन, सेल्फ डिसइंटिग्रेशन अँड डेथ आर द ऑब्झर्व टू बी द मेजर थीम ऑफ हिज वर्क. आणि त्यांच्या कवितेच्या डिसइंटिग्रेशन म्हणजे विभाजन, डेथ अँड ऑब्झर्व टू बी द मेजर थीम्स ऑफ हिज वर्क. दिस पोएम इज द टेकन फ्रॉम द ट्रॅव्हलिंग इन अ केज. इट ड्रॉज अ पेट्रियोटेट ऑफ द सबर्न कमर. उपनगरातील एक प्रवासी आहे आणि त्या प्रवासाचं पोर्ट्रेट, त्याचं वर्णन, व्यक्तिचित्रण कवितेने या कवितेमध्ये केलेलं आहे. It depicts his dull, monotonous exhaustion and the equal pitiable daily routine. आणि it depicts याच्यामध्ये लेखन वर्णन केलेलं आहे. कशाचं वर्णन केलेलं आहे तर प्रवास करून फादर जेव्हा घरी येतो, वडील जेव्हा घरी येतात, तर त्यांचं हृदयद्रावक वर्णन या कवितेमध्ये कवीने केलेलं आहे. डेली रुटीनचं, दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना डेली रुटीन काय काय घडतंय, दैनंदिन जीवनामध्ये काय घडतंय त्याचं वर्णन, त्याचं चित्र लेखक आणि कवीने आपल्या डोळ्यासमोर उभं केलेलं आहे. इट डिस्क्राईब द फोर्स द एलिनेशन ॲट होम. आणि घरामध्ये वाटणारा एकाकीपणा, विच इज रिफ्लेक्ट थ्रू द स्टेल फूड. आणि तो कशामध्ये रिफ्लेक्ट होतोय तर घरामध्ये त्यांना खावं लागणारं शिळं अन्न, अँड लॅक ऑफ शेअरिंग, आणि शेअरिंगचा अभाव. हिज children refuse to share their joy and sorrows with the hard-working father, who as the result is forced to retire into solitude. आणि his children refuse to share their joys. त्याचे मुलं joy and sorrows म्हणजे आनंद किंवा दुःख त्याच्याशी शेअर करण्यासाठी नकार देतात. with the hard-working father, who as a result is forced to retire into a solitude.
आणि त्यांच्या रिटायर्ड झालेल्या जीवनामध्ये, एकाकी जीवनामध्ये ह्या गोष्टी त्यांच्या मनाला खूप उचलतात आणि कुठलीही गोष्ट त्यांचे मुलं त्यांच्याशी शेअर करत नाही. दिस व्हेरी पेनफुल लोनलीनेस इज अ सिम्बॉल ऑफ मॅन्स आयसोलेशन फ्रॉम द मटेरियलिस्टिक मॅन मेड वर्ल्ड. आणि ही खूप दुःखदायक घटना आहे, एकाकीपणाचं सिम्बॉल ऑफ मॅन्स आयसोलेशन फ्रॉम द मटेरियलिस्टिक मॅन मेड वर्ल्ड. आणि या जीवनामध्ये जगत असताना आणि त्यात रिटायर्ड लाईफ आपण जेव्हा जगतोय तेव्हा आपल्याशी एखादी गोष्ट आपल्या नातवंडांनी मुलांनी शेअर न करणं, ही गोष्ट त्यांना खूप कुठेतरी खटकते आणि त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये फ्रस्ट्रेशन येतं, आयसोलेशन येतं, एकाकीपणा येतो. आणि त्याचं हृदयद्रावक वर्णन या कवितेमध्ये कवीने केलेलं आहे. See the poem, Father Returning Home. My father traveled on the late evening train, standing among silent commuters in the yellow light. Suburbs slide past his unseeing eyes. His shirt and pants are soggy, and his black raincoat stained with mud, and his bag stuffed with books is falling apart. फादर रिटर्निंग होम या कवितेत कवी दिलीप चित्रे यांनी लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका सर्वसामान्य चाकरमानी व्यक्तीच्या आयुष्यातले एका संध्याकाळचे हृदयद्रावक हृदयस्पर्शी वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. इतर हजारो लोकांप्रमाणेच तो मुकाटपणे थकून भागून उभ्याने प्रवास करून संध्याकाळी घरी परततो. स्टँडिंग अमंग सायलेंट कम्युनिटीज इन द येलो लाईट. त्या येलो लाईटमध्ये इतर नागरिकांबरोबर, उपनगरांमधून तो इतर नागरिकांबरोबर प्रवास करत असतो. सबब स्लाइड्स फास्ट इन अनसीइंग आईज. आणि त्याचे डोळे ज्याच्यामध्ये त्याच्या वृद्धत्वाने आपल्याला कमी दिसायला लागते. हिज शर्ट अँड पॅन्ट्स आर सोगे अँड हिज ब्लॅक रेनकोट स्टेन विथ मड अँड हिज बॅग स्टप विथ बुक्स इज फॉलोइंग अपार्ट. आणि इतर हजारो लोकांप्रमाणे तो मुकाटपणे थकून भागून उभ्याने प्रवास करून संध्याकाळी घरी परततो. घामाने भिजलेले कपडे, चिखलाने माखलेला रेनकोट आणि कोंबलेल्या पुस्तकांमुळे फाटायला आलेली जुनी बॅग, असा एकंदरीत त्यांचा पेहराव असतो, एकंदरीत त्यांचा अवतार दिसतो. हिज आईज डिम बाय एज फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट. आणि तो शून्य नजरेने बाहेर बघतो, खाली उतरतो आणि घाईघाईने घराकडे निघतो. नाऊ आय कॅन सी हिज गेटिंग ऑफ द ट्रेन लाईक अ वूड ड्रॉप फ्रॉम लॉंग सेंटेन्स. आणि त्याच्या चपला ज्या आहेत त्या चपला चिखल्याने माखलेल्या असतात, पण तो तशीच वाट काढत काय करत राहतो, चालत राहतो. लाईक अ वर्ड ड्रॉप फॉर अ लॉंग सेंटेन्स ही hurries across the length of the grey platform. Grey platform, it is a grey due to cement. Here grey suggests old age, dullness, sordidness of a father's life. Across the railway line enters the lane. His chappals are sticky with mud, but he hurries onward. त्याच्या चपला चिखलाने माखलेल्या भरलेल्या असतात, पण तो तशीच वाट काढत काय करत राहतो, चालत राहतो. होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी, इटिंग अ स्टेल चपाती, रिडिंग अ बुक. घरी आल्यावर पानसट चहा बरोबर तो काय करतो, शिळी पोळी खातो. ही गोज इन टू द टॉयलेट टू कंटेम्पलेट. कंटेम्पलेट मीन्स थिंक डीपली. मॅन्स estrangement फ्रॉम अ मॅन मेड वर्ल्ड. आणि घरी त्याची कोणी फारशी विचारपूस करत नाही की कुटुंब त्याचे प्रेमाने स्वागत करत नाही. न्हाणी घरात गेल्यावर त्याला सोबतच्या जगाच्या गर्दीत आपण किती एकटे आहोत याचा काय करतो, तो विचार करतो. वेन ही गोज इन टू द टॉयलेट टू कंटेम्पलेट मॅन्स estrangement फ्रॉम अ मॅन मेड वर्ल्ड. estrangement, alienation, एकाकीपण.
Coming out, he trembles at the sink, the cold water running over his brown hairs. A few droplets cling to the graying hair on his wrist. आणि त्यामुळे हात किंचित त्याचे वय झाल्यामुळे काय होत आहेत, थरथर कापतायत. आणि त्याची मुले मात्र त्याच्याशी तुटकपणे वागतायत. His sullen children have often refused to share jokes and secrets with him. See, very nice how his children behave with him. His sullen children have often refused to share jokes and secrets with him. त्याचे बॅड टेम्पर्ड जी मुलं आहेत, सलन बॅड टेम्पर्ड मुलं जी आहेत तर ती काय करतायत, रिफ्यूज करतायत, नकार देत आहेत. कशासाठी? शेअर जोक्स अँड सिक्रेट्स विथ हिम. त्याच्याबरोबर जोक आणि सिक्रेट्स ते काही शेअर करत नाही. ही विल नाऊ गो टू स्लीप. आणि आता तो झोपेच्या अधीन होतो. लिसन टू द static on the radio, dreaming on his ancestors and the grandchildren, thinking of nomads entering a subcontinent through a narrow pass. आणि रेडिओ ऐकत तो झोपेच्या अधीन होतो. कुटुंबाशी त्याच्या मायेचे संबंध नसले तरी झोपेत मात्र तो भूतकाळाच्या आणि भविष्यात येणाऱ्या प्रेमळ नात्याचे काय करतो, स्वप्न पाहतो. He will listen to the radio and drift into sleep. There is no warm connection with his family. He only a dream of his past and future as the slips into the slumber. आणि भविष्यामध्ये भूतकाळातल्या आणि भविष्यात येणाऱ्या प्रेमळ नात्याचे तो काय करतोय, स्वप्न पाहतोय. पण म्हणतात ना की म्हातारपणी, कारण तो रिटायर्ड झालेला आहे, तो घरी येतो, दिवसभर तो काम करतोय, पण काम करून थकून भागून घरी आल्यानंतर घरातलं चित्र थोडंफार वेगळं असतं. आणि प्रत्येक घरांमध्ये साधारणतः असंच पाहायला मिळेल असंही नाही, पण काही घरांमध्ये अजूनही अशा ज्या रिटायर्ड व्यक्ती आहेत तर त्यांच्याकडे बिनकामाचं म्हणून पाहिलं जातं. कारण जोपर्यंत माणूस वर्क करत असतो, काम करत असतो, तोपर्यंत त्याच्याकडे पैसा येत असतो. परंतु रिटायर झाल्यानंतर तेच पैशांची किंमत कमी होते. म्हणजे त्याला मिळणारा जो पैसा आहे बदल्यात ते आधीच्या आणि नंतरच्या याच्यामध्ये तुलना केला तर रिटायरमेंटनंतर त्याला कमी पैसे मिळायला लागतात. आणि कमी पैसे मिळायला लागल्यानंतर त्याच्या ज्या अवस्थेचं वर्णन आहे, चित्रण आहे, ते वर्णन कवीने या कवितेमध्ये आपल्याला केलेलं आहे. पण याच्यातनं आपण काहीतरी शिकायला पाहिजे, किंवा रायटर आपल्याला काय मेसेज देऊ इच्छित आहेत. तर असं तुम्ही काही कुणाशी वागू नका, किंवा आपल्या घरामध्ये वृद्ध व्यक्ती असतील तर तुम्ही त्यांच्याशी शेअर करत चला, तुम्ही त्यांच्याशी बोलत चला, त्यांच्याशी तुमचे जोक्स आणि सिक्रेट शेअर करा, की जेणेकरून त्यांना जे आलेलं आयसोलेशन आहे, एकाकीपण आहे, तर हे एकाकीपण नाहीसं होण्यास काय होईल, मदत होईल आणि ते अधिकाधिक चांगल्या पद्धतीने जीवन जगतील. It is an account of any old man who works hard for his family but leads a monotonous life where no one is there to take care of him, to converse with him, or to understand his feelings.